सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता काल पहिला मुद्दा झाला सत्य। सत्य हे अपरिवर्तनशील असतं। सकाळ होऊ दे, दुपार होऊ दे, संध्याकाळ होऊ दे, पण तो दिवस एकच तारीख दाखवतो। बाल वय असू दे, किशोर वय असू दे, तरुण वय असू दे, वृद्ध वय असू दे, दुसरा जन्म असू दे, तिसरा जन्म असू दे, पण एकच असतो त्यात। परमतत्व एकच असतं त्याच्यामध्ये। मानवाच्या जीवनात सगळ्या अवस्था एकच तत्व अनुभवतं की जे बदलत नाही। बदल असण्यासाठी, बदल या जगामध्ये दिसण्यासाठी त्याच्या खाली काहीतरी स्थिर असावं लागतं। अनेक उदाहरणं काल घेतली याच्यावरती की टी व्हीला आधी स्क्रीन असायला पाहिजे ना, मग त्याच्यावर चित्र दिसतील सगळी। बेस असल्याशिवाय काय दिसणार? तसा या
विश्वाच्या कॅनव्हासवर, फार मोठा विषय आहे, पंचदशीचा विषय सांगते मी तुम्हाला हा. आणि उपनिषदातच कोणी इंटरेस्ट घेत नाही, त्यामुळे पंचदशी घ्यायची की नाही मी जरा विचारच करते. विश्व हा एक कॅनव्हास आहे, त्याच्यावर ड्रॉइंग काढण्यासाठी, त्याच्यावर सगळी दृश्य दिसण्यासाठी त्याला कॅनव्हास हवा की नको, बेस हवा की नको, ते आहे सत्य, ते आहे परमतत्व. त्याच्या बेसवर हे सगळं आहे. म्हणजे हे जे सगळं आहे ते खोटं आहे. म्हणजे चित्र काढलं, पण ते चित्र कशावर काढलं, हवेत नाही ना काढू शकत तुम्ही. खोट्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही हवेत नाही ठेवू शकत, बेस लागतो ना त्याला. काही पण करायचं असेल तर त्याला बेस लागतो. मोबाईलवर तुम्हाला काहीतरी बघायचं आहे, तुम्ही हवेत अशी नुसती बोटं दाबली तर काही दिसेल का, नाही. मोबाईलला एक स्क्रीन आहे, त्याच्यावर ठराविक ठिकाणी बोटं दाबली तर ते सगळं दिसतंय जे पाहिजे आपल्याला ते. म्हणजे बाकीचं सगळं काय आहे त्याच्यावर रोपण केलेलं आहे. रोपण जसं एक जमीन आहे आणि सगळ्या वनस्पती रोवलेल्या आहेत, रोपण केलं आहे त्याचं, पेरल्या आहेत त्या वनस्पती, लावल्या आहेत. पण त्याला जमीन तर पाहिजे, हवेत नाही ना होत. बेस पाहिजे, प्रत्येक गोष्टीला बेस. आणि त्या रोपण ते कसं आहे माहिती का, अध्यारोप. या विश्वामध्ये आपण सगळ्या खोट्या गोष्टींचा अध्यारोप केला आहे. आधी आरोप, आधी काहीतरी आहे आणि त्याच्यावर आपण आरोप केला आहे की हे खरं आहे, ते खरं आहे, ते खरं आहे, ही घटना खरी आहे, हे असं खरं आहे, ते तसं खरं आहे आपण म्हणतो. पण ते आरोप केला आपण, खोट्यावर खऱ्याचा आरोप केला आहे. एरवी म्हणजे जे खोटं आहे त्याला आपण खरं आहे असं म्हणतोय, पण हे सगळं आरोपण कशावर केलं आहे, मूळ सत्यावर. त्याला बेस काय आहे, सत्य आहे. म्हणजे या सगळ्या ज्या हालचाली दिसत आहेत, सगळ्या हालचाली ज्या दिसत आहेत, काय काय, कोणी बसतंय, कोणी उठतंय, कोणी झोपतंय, कोणी गातंय, कोणी खातंय, कोणी भांडतंय, कोणी शांत बसतंय, कोणी मेडिटेशन करतंय, या ज्या सगळ्या हालचाली दिसत आहेत त्या कशावर अध्यारोपित आहे, कशामुळे त्या हालचाली दिसतात. सगळ्यांमध्ये एक प्रकारचं चैतन्य आहेच, परंतु आधी बेसला सुद्धा चैतन्य आहे, त्याचा प्रकाश आहे सगळीकडे. पूर्ण अंधार आहे सगळीकडे. आणि मग आपल्याला तिथे काय काय चाललंय हे दिसेल का कधी, तर नाही. काहीतरी लाईट असायला पाहिजे ना तिथे, तर ते दिसेल. हा सगळा सत्याचा प्रकाश आहे, संपूर्ण हा सत्याचा प्रकाश आहे. आणि म्हणून सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात नाही, जाणवत आहेत. सगळ्या गोष्टी जाणवू शकतात, कळतायत, समजतायत. नाही तर काहीच झालं नसतं आत्मतत्व जर आज नसतं तर. म्हणजे काहीही दिसायला ते चैतन्य तिथे आहे म्हणून. आणि मग काय आहे आपला अहंकार, अरे मी काहीही केलं आणि ते कळलंच नाही कोणाला, तर काही आहे का अर्थ त्याला, नाही. तुम्ही जर का एखाद्या शेतकऱ्याला म्हटलं, अरे बाबा बरं केलंस तू, एवढं धान्य बिन्य पेरलंस आणि मशागत केली, तो काय म्हणतो, अहो मी काय केलं, पाऊसच नसता आला तर काय झालं असतं.
आम्ही शेतकरी लोक अनुभवतो. वेळेवर पाऊस नाही आला तर काय होईल? म्हणजे मी काही करू शकतोय का? मी काही करू शकत नाही. हे आहे शास्त्र, की आपण काहीही करा, चैतन्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो आणि म्हणून केवळ ते सगळ्यांना समजतं, आपल्याला समजतं, व्यक्त होतं जे काय आहे ते. बाकी काही नाही. म्हणायला बुद्धी आहे, म्हणायला मन आहे, म्हणायला शरीर आहे, म्हणायला आम्ही कामं करतो, सगळं नुसतं म्हणायला आहे, निमित्त आहे सगळं. काही अर्थ नाही आहे. त्याच्यावर जर आज प्रकाशच पडला नसता तर ते समजलंच नसतं कोणाला. अशी अपरिवर्तनशील गोष्ट याच्यामध्ये आहे की तुम्ही जरी झोपले तरी तुम्ही झोपले आहे हे समजू शकतं त्या चैतन्याच्या प्रकाशात. इतकं महत्त्वाचं आहे ते. आता या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्याला समजल्या तरीसुद्धा आपला अहंकार जाऊ शकतो अगदी सहजपणे. की संपूर्ण ह्याच्या पुढच्या जीवनात आता मी केलं असं काही राहणारच नाही, करायचं सगळं, पण माझं काही त्याच्यात कर्तृत्व असं काही नाहीच आहे. सगळं आहे आजूबाजूला. म्हणून शेतकरी कसा म्हणतो, माझं कर्तृत्व काही नाही. ते पावसाच्या वरून देवापुढे नम्र व्हावं लागतं. मी शहाणा आहे म्हटलं की तो येत नाही पाऊस. माझं कर्तृत्व काही नाही. पाऊस आला म्हणून, आणि ते सुद्धा वेळेवर आला म्हणून सगळं शेती पिकली. वरून राजाच्या मनात होतं. तसं जितके दिवस त्याच्या मनात असेल तितकेच दिवस आपण इथे चांगल्या रीतीने राहू शकू. आणि मग इतकं जर कळतंय तर अहंकार येऊच शकत नाही. कर्म हे केवळ कर्मासाठी आहे आणि तरीसुद्धा ती परमेश्वराची पूजा म्हणूनच करायची आपल्याला. कर्म बाहेरची सुद्धा कोणचीही कर्म जी आहेत त्याचा सुद्धा आम्ही कर्तेपणा घेतो. अहो ही बाकीची तर कर्म ही तर ते चैतन्याच्याच प्रकाशात होतात. पण माझं उठणं, बसणं, झोपणं, खाणं, पिणं, बोलणं हे सुद्धा चैतन्याच्याच प्रकाशात होतं. त्याच्या मनात नसेल तर ते नाही होत. मग मी काय करू शकणार आहे? काहीच जर करू शकणार नाही आहे तर मी केलं असं काही होतच नाही. इथे विषय संपला. बाकीचं तर सगळं आपण बघितलंच. प्रत्येक व्यक्ती म्हणजे निरनिराळ्या भांड्यांचे आकार आहेत. त्याच्यात पाण्याचे आकार वेगवेगळे दिसले तरी ते पाणीच आहे, ते आत्मतत्वच आहे, ते चैतन्यच आहे. असं जर पाहत गेलं तर मन आपलं पवित्र होतं. दुसरं पाहिलं होतं काल आपण, ज्ञान हे 2 प्रकारचं असतं. अनुपाधित आणि उपाधित ज्ञान. सगळ्या या जगातल्या वस्तूंचं जे ज्ञान आहे ते उपाधित ज्ञान आहे. म्हणजे उपाधी आहे त्याला. ज्याला उपाधी नाही. उपाधी म्हणजे काय माहिती का? काही पण त्याला नाव. म्हणजे मला उपाधी काय आहे?
नुसतं मी आहे याला उपाधी नाही आहे. मग कोणी पण मी आहे, माझं असणं म्हणजे मी आहे, अस्तित्व आहे. पण मी मुलगी आहे, आली उपाधी. मी मोठी आहे, आली उपाधी. मी हुशार आहे, आली उपाधी. मी डॉक्टर आहे, उपाधी आली. मी बुद्धिमान आहे, मी शुद्ध मनाची आहे. मी खूप मोठी आहे, मला सगळं समजतं. इथे सगळ्या उपाध्या आहेत. म्हणजे माझं नाव वीणा आहे ह्याच्यापासून उपाधी आहे. सगळ्या उपाधीच आहेत. अनुपाधित ज्ञान म्हणजे ज्याला कोणताही गुण, कोणतंही काहीही देऊन त्याचं वर्णन करता येत नाही, त्याला म्हणायचं अनुपाधित. म्हणजेच केवळ ते आहे, ते आहे, ते आहे, बाकी काही नाही. त्याला वर्णन नाही आहे. त्याला वर्णन नाही आहे. पण दुःखाची गोष्ट ही, वर्णन नसलेली कोणतीच गोष्ट मला कळतच नाही. म्हणून इतर गोष्टींच्या सापेक्ष म्हणजे रिलेटेड ते अपरिवर्तनशील आहे. इतर गोष्टींच्या सापेक्ष ते निर्गुण आहे. गुणाचा संबंधच येत नाही तिथे. तर निर्गुण काय सगुण काय. पण मला समजत नाही ना अनुपाधित ज्ञान काय आहे ते. म्हणून त्याला निर्गुण ही उपाधी मी लावली. पण तसं काही नाही आहे. त्यात परिवर्तन होत नाही. अरे परिवर्तन हा संबंध आला कुठून सत्याशी. परिवर्तन नाही आणि अपरिवर्तन नाही. पण मला समजत नाही. या मायेने मी इतका वेढला गेलो आहे की मला समजत नाही. म्हणून ह्याच्याशी रिलेटेड ते वेगळं आहे असं मला सांगावं लागतं. याला म्हणायचं अनुपाधित ज्ञान. सत्य हे अनुपाधित आहे. गुणाशी त्याचा संबंधच नाही. मग सगुण काय निर्गुण काय प्रश्नच येत नाही. सगुणही नाही, निर्गुणही नाही, काहीच नाही आहे. ते आहे, फक्त आहे, बस ते आहे. याला म्हणायचं अनुपाधित. म्हणजे आधी पहिली गोष्ट आम्हाला आत्मतत्व जाणायचं असेल तर हे समजलं पाहिजे की ज्ञान हे दोन प्रकारचं आहे. उपाधित ज्ञान आणि अनुपाधित ज्ञान. उपाधित म्हणजे कोणत्याही शब्दाने त्याचं वर्णन करता येतं सहजासहजी. आणि काहीही वर्णन केलं तरी ते त्याचं समाधान होत नाही. ते अनुपाधित ज्ञान. मग ते असं जे ज्ञान आहे ते म्हणजे परमतत्व. ते इथं क्लिअर केलेलं आहे. शुद्ध ज्ञान आहे. ज्या ज्ञानाच्या साह्याने अनुपाधित ज्ञान आपल्याला कळतं, प्रकाशात येतं, ते अनुपाधित ज्ञान. आता परत म्हणजे इथे तेच आपण हे करूया. तेच उदाहरणं तिथे लागू पडतात. वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्यांमध्ये जर आपण पाणी भरलं किंवा वेगवेगळ्या रंगांच्या बाटल्यांमध्ये पाणी भरलं तर काय म्हणजे पाण्याला हे आकारही नाही आहेत आणि पाण्याला हे रंगही नाही आहेत. पण काय झालं माहिती का, त्या वस्तूंमुळे, त्या वेगवेगळ्या आकाराच्या किंवा वेगवेगळ्या रंगांच्या बाटल्यांमुळे हे अनुपाधित पाणी उपाधित झालं, व्यक्त झालं ते वेगळ्या रीतीने. काही नाही, फक्त विविधता आली त्याला. एकता होती, एकेरीपणा होता त्याला फक्त विविधता आली आहे.
आणि जरी विविधता आली तरी आमच्या दृष्टीला विविधता यायला नको. बस ते वर्ण दिसतंय तसं, पण ते तसं नाही आहे. आता उदाहरणार्थ तेल हे पाण्यासारखं दिसतं म्हणून पाणी पितो तसं तेल पितो का आपण? नाही. ती उपाधी आहे पातळपणा ही त्याची. पण तेल हे तेलच. हे कसं आम्हाला त्याच्या मागचं सत्य समजतं? ते समजतं, पण हे नाही समजत की हा मनुष्य म्हणजे काय, हा व्यक्त कसा होतो, की ह्याच्यामध्ये काय आहे, आत्मतत्वच आहे फक्त. बाटली वेगळ्या रंगाची आहे म्हणून वेगळ्या वृत्ती दिसत आहेत रंगीबेरंगी. आमच्यात वेगळ्या वृत्ती आहेत, त्याच्यात वेगळ्या वृत्ती आहेत. बाकीचं सगळं समजतं आम्हाला. साखरही पांढरी आहे, मीठही पांढरे आहे म्हणून काय फसतो का काय? चहात दुधात काय मीठ घालून घेतो का काय आपण? नाही. त्याच्या मागची सत्यता आम्हाला समजते. तेच अजून जर बुद्धी सूक्ष्म केली तर प्रत्येक गोष्टीमागचं सत्यतत्व काय आहे हे आम्हाला समजेल. म्हणजे हे जे उपाधित ज्ञान आहे ते सतत आपल्याला अनुपाधित कन्वर्ट करून घेतलं पाहिजे. कधी? जेव्हा आपल्याला व्यवहार करायचा नसेल तेव्हा. उपाधित ज्ञान कसं त्रास देतं? एखादं संकट आलं, एखादी अडचण आली, एखादी चिंता लागली, अशा सगळ्या उपाधी त्याला लटकलेल्या असतात ना, त्याच्यामुळे ते आपल्याला त्रास देतं. पण ते ज्ञान जर आपण अनुपाधित केलं, ते ज्ञान जर आपण अनुपाधित केलं म्हणजे काय करायचं? त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायचं. तर काय होईल? अनुपाधित झालं ते. आणि ह्याची गरज आहे. काय माहिती का? सगळ्या जगातल्या ज्या अनुभव घेण्याच्या वस्तू आहेत त्या ज्ञानाच्या साह्याने आपल्याला आकलन करून घेता येतात. हो की नाही? सगळ्या या ज्या जगातल्या वस्तू आहेत त्या वस्तू आणि त्यांचा अनुभव हा आपल्याला ज्ञानाच्या साह्याने मिळतो. अरे हो, हे पाणी आहे, हे खाली जमिनीवर साठवायचं नसतं, ते वाहतं, कारण ते निघून जाईल. म्हणजे ते एका भांड्यात, बादलीत, पातेल्यात असं साठवलं पाहिजे. हे ज्ञान आहे त्या पाण्याचं. हे छोटं उदाहरण झालं. अशा प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपल्याला ती वस्तू अनुभवण्यासाठी ज्ञान असावं लागतं. एवढं तर ठीक आहे. हे ज्ञान प्रकाशित करण्याचं काम जे ज्ञान करतं त्याला म्हणतात विज्ञान. त्याला म्हणतात आत्मतत्व. म्हणजे काय? आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान असतं, एखाद्या गोष्टीचं अज्ञान असतं. आता बघा, किती काही म्हटलं तरी मी काय डॉक्टर नाही होऊ शकणार, मला ती दृष्टीच नाही आहे ना. मग मी कशी काय डॉक्टर होणार? म्हणजे अरे 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 मी डॉक्टर व्हायला हवं होतं असं कुणालाही वाटलं तर चालेल का? नाही. मला त्याच्यात काही रसच नाही आहे, मला काही त्याच्यात समजणारच नाही. बरोबर आहे की नाही? तसं एखाद्याला एक ज्ञान, एखाद्याला दुसरं ज्ञान असं जरी असलं तरी सुद्धा
ज्याप्रमाणे सूर्य सगळ्याच गोष्टी प्रकाशित करतो, वाईट आहे चांगलं आहे असं तो म्हणत नाही ना. हे डबकं आहे, हे मी प्रकाशित करणार नाही. इथे हा झाडांचा कचरा आहे, इथे मी अंधारच ठेवीन, नाहीतर काय माझी लाज जाईल, मी काय अशा गोष्टी प्रकाशित करतो का, असं म्हणतो का सूर्य? नाही, काही नाही, भेदभाव काही नाही. त्याच्याप्रमाणे मग ती अडचण आपल्याला वाटते किंवा ते संकट वाटतं, ती वाईट गोष्ट वाटते, तो अपमान वाटतो, तो सन्मान वाटतो, जे काही चांगलं वाटतं वाईट वाटतं, आम्हाला काही वाटू दे, पण ज्याच्या प्रकाशात हे सगळं प्रकाशित होतं ते म्हणजे आत्मतत्व आहे. ते म्हणजे आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्व सूर्याप्रमाणे चांगलं असो वाईट असो सगळं प्रकाशित करून ते मोकळं होतं. आणि म्हणून सत्यम या शब्दाने जसं आत्मतत्व सांगितलं जातं, त्याच्याचप्रमाणे ज्ञानम या शब्दाने आत्मतत्वच निर्देशित केलं जातं. आता तिसरा गुणधर्म काय आहे आत्मतत्वाचा, तर अनंतम. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही ते. या जगातल्या सगळ्या वस्तू कशा आहेत? संपणाऱ्या, शांत, ज्याला अंत आहे ते. आणि सगळ्या शांत वस्तू ज्याच्या साह्याने आपल्याला कळतात ते अनंत. खोलीतल्या सगळ्या वस्तू खोलीत लाईट लावल्या तर प्रकाशित होतात. या उदाहरणामध्ये लाईट हा अनंत, खोलीतल्या वस्तू शांत, त्यांच्यामध्ये ती शक्ती नाही आहे प्रकाशित करण्याची, त्यामुळे त्याला अंत आहे, काहीतरी लिमिट आहे, लिमिट. पण लाईटमध्ये मात्र ती शक्ती आहे. हे छोटं उदाहरण त्यांच्या रिलेटेड. लाईटमध्ये मोठी शक्ती आहे, लाईट सगळ्यांना प्रकाशित करू शकतो, खोलीतल्या वस्तूंना. त्याच्याप्रमाणे या सृष्टीमध्ये एक वस्तू दुसऱ्या वस्तूला प्रकाशित करत नाही. आमचा सगळ्यात मोठा दोष तो आहे. आमच्यामध्ये चैतन्य आहे, पण आम्ही चैतन्य जाणलंय का? जाणलं असेल तर आम्ही परिपूर्ण आहोत, पण जाणलेलं नाही म्हणजे आम्ही अपूर्ण आहोत, आम्ही शांत आहोत. मग शांत वस्तू दुसऱ्याला जाणू शकते का? तर नाही. पण प्रत्येकाला अभिमान असतो, मी हे केलं, मी अमक्याला मोठं केलं, मी तमक्याला आधार दिला, मी याच्या पाठीशी राहिले, असं वाटतं. मी त्याला तो विचार दिला, त्याचं कल्याण केलं. पण आम्ही शांत आहोत. एक शांत वस्तू दुसऱ्या शांत वस्तूला, खोलीतली एक वस्तू समजा कपाट आहे, तर कपाट खोलीत आहे म्हणून ते आता लाईट न लावता कपाटामुळे खुर्ची दिसते, असं होत आहे का? कपाटामुळे आम्हाला खुर्ची दिसते असं होत आहे का? नाही.
एक वस्तू दुसऱ्या वस्तूला प्रकाशित करू शकत नाही. फक्त अनंत गोष्ट, ज्याला अंत नाही आहे, ज्याच्या शक्तीला अंत नाही, ती गोष्टच फक्त सगळ्या शांत वस्तूंना प्रकाशित करू शकते. अनेक दृष्टिकोनातून हे सिद्ध केलं जातंय की आमचा अहंकार हा निरर्थक आहे. आता या जगामध्ये याचा अजून एक दृष्टिकोन असा आहे, या जगामध्ये एका वस्तूपासून दुसरी वस्तू तयार केली जाते. म्हणजे एका रॉ मटेरियलपासून दुसरी चांगली वस्तू तयार केली जाते. कापसापासून वस्त्र, सोन्यापासून दागिने, मातीपासून घडा. पण आहे काय गंमत माहिती का, आम्हाला का कळत नाही आत्मतत्व? त्याचं कारण एकच आहे की मातीपासून घडा बनतो. माती पण काय आहे, शांत आहे, अचेतन आहे, आणि घडा पण अचेतन. सोनं पण अचेतन, सोनं काय बोलत नाही काही, आणि दागिना पण अचेतन. म्हणजे इथली तुम्ही कोणतीच उदाहरणं देऊ शकत नाही. आणि म्हणून त्याच्यामुळे आम्हाला आत्मतत्व काय आहे ते कळत नाही. कारण आत्मतत्व पण अचेतन आणि आम्ही पण अचेतन. मग कसं काय हे सगळं दिसतं? खोलीतल्या लाईटमुळे वस्तू प्रकाशित होतात, पण तो लाईट पण अचेतनच आहे. न दिसणारी इलेक्ट्रिसिटी त्याला कारण आहे. मग तो दिवा आणि त्या वस्तू त्या पण सगळ्या अचेतन. अचेतन अचेतनाला चेतन कसं करतं हा प्रश्न पडतो आम्हाला. आणि म्हणून आम्हाला आत्मतत्व समजत नाही. आणि म्हणून आम्हाला वाटतं की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही करतो, शरीर म्हणून, देह म्हणून आम्हीच करतो त्या, असं वाटतं. पण जोपर्यंत आम्हाला अहंकार हा जोडलेला आहे, आम्हाला जोडलेला आहे, म्हणजे जोपर्यंत अहंकार आमच्या जीवनाला जोडलेला आहे तोपर्यंत आम्ही चैतन्य नसतो. चेतन असलो तरी, चैतन्यामुळे आम्ही चेतन असतो, पण चैतन्य बनलेलो नसतो. कारण आमच्यामध्ये अहंकार आहे. आणि त्याच्यामुळे एक फिक्स मनामध्ये ठेवलं पाहिजे, ज्या चैतन्यापासून हे सगळं विश्व बनलेलं आहे, हे सगळं विश्व म्हणजे चैतन्याचेच अंश. पण तरी चैतन्य नाही. चैतन्याचेच अंश आहेत, पण चैतन्य हे सचेतन आहे आणि इतर आहेत ते अचेतन असून त्यांना प्रकाशित केल्यामुळे ते सचेतन झाले आहेत. कुलुपामध्ये उघडण्याची शक्ती नाहीये, त्याला चावी लावली की ते उघडतं. तसं आमच्यामध्ये जोपर्यंत अहंकार या जीवाला जोडलेला आहे तोपर्यंत आम्ही म्हणजे देह आहोत, आम्ही म्हणजे मन आहोत, तोपर्यंत आमच्यामध्ये
सचेतन होण्याची शक्ती नाही. चैतन्य आम्हाला सचेतन करतं. वस्तूंमध्ये प्रकाशित होण्याची क्षमता नाही. लाईट वस्तूंना प्रकाशित करतो. मग आम्हाला सगळं जर प्रकाशितच केलं जातं, आम्ही कोणतीही गोष्ट केली तरी ती आम्हाला प्रकाशित करावी लागते. ते चैतन्याला आम्हाला आमची ती वस्तू प्रकाशात आणावी लागते. तर मग काय आमचं कर्तव्य राहिलं, काय आमचं कर्तृत्व राहिलं, काय आमचा पराक्रम राहिला? मग कशासाठी हा पराक्रम एवढा दाखवायचा? काहीही शिल्लक राहत नाही. टॉपिक मोठा आहे. उरलेला भाग उद्या घेऊ. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि